श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचे आलेले अनुभव या चॅनलमध्ये. खरोखर श्री स्वामी समर्थांची लीला तर अगाध आहे. ज्या भक्तांवर स्वामींची कृपा होत असते त्या भक्ताचे आयुष्य अगदी धन्य होऊन जात असते. कारण स्वामी ज्या भक्तांच्या आयुष्यात जातात ना त्या भक्तांना कोणत्याही गोष्टीचं टेन्शन राहत नाही. स्वामींचं जे वाक्य आहे ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत असतात. आपल्या भक्ताला कधीच एकटी सोडत नाहीत आणि पावलोपावली स्वामी त्या भक्तांना अनुभव देखील देत असतात. सुरुवातीला स्वामींच्या सेवेमध्ये जेव्हा स्वामी आपल्या भक्तांना सेवेमध्ये घेत असतात तेवढेच काही दिवस, परंतु जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये छोटे मोठे अनुभव यायला सुरुवात होते तिथून पुढे मात्र स्वामी प्रत्येक वेळी त्या भक्तांचा हात पकडून चालत असतात. कारण जेव्हा स्वामींचे अनुभव येतात ना तेव्हा तो अनुभव हा वेगळाच असतो, अनमोल असतो, अद्भुत असतो. आणि तिथून पुढे स्वामी हे प्रत्येक वेळी बरोबर आहेत हे देखील त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जाणवून येत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही. कारण श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की त्यांना फक्त देणं माहीत आहे. ते कधीच आपल्या भक्तांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीत. मोकळ्या मनाने आणि मनापासून केलेली कोणतीही सेवा हे स्वामी नेहमी स्वीकार करत असतात आणि त्याला त्या सेवेचं फळ हे नक्कीच देत असतात. जेव्हा एखाद्या भक्ताने मनापासून निस्वार्थ भावनेने एखादी स्वामींची सेवा केली तर स्वामी लगेचच त्याची सेवा स्वीकार करतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये अनुभव देतात. आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. खरोखर खूप सुंदर सुंदर प्रत्येक भक्तांचे अनुभव आहेत. माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही प्रत्येक अनुभव ऐकून पहा. तुमच्या लक्षात येईल की स्वामींची लीला काय आहे आणि स्वामी कशा प्रकारे प्रचिती देतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या नगर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये झालेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई बोला ना ताई. ओळखला का? हो ओळखलं ना. कोण? आता आवाज पूर्ण ओळखीचा वाटतोय पण नाव नाही लगेच येणार लक्षात. हो, नाव तर नाही मी सांगत तुम्हाला. मी ते आत्ताच एक अनुभव ऐकला हो तुमचा. त्या सुपारीवर माळ उमटलेली नाही का? हो हो हा हा. आज तसाच अनुभव मला आला होता 2 वर्षापूर्वी. मी त्यावेळेस तुमचे अनुभव ऐकत नव्हते. स्वामी ओम चॅनेलला टाकला होता बघा माझा हे अनुभव. पण मला वाटायचं मी जर ह्यो अनुभव सांगितला तर मला वेड्यातच काढतील. दर्शन होणं म्हणजे साधी गोष्ट आहे का सांगा बरं? मी माझ्या घरात सुद्धा सांगितलं नाही ताई ही गोष्ट. फक्त मध्ये एकदा स्वामी ओम चॅनेलला सांगितलं होतं. तुम्हाला अनुभव सांगायच्या आधी त्यांना एक अनुभव सांगितला होता मी ते. तर 21 गुरुवार केलते बरं का मी ताई. नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? नाव नाही सांगायचं. बरं मग जिल्हा तालुका काय? नगर. नगर. बरं चालेल. खोरप्याचा अनुभव सांगितलेला तुम्हाला. हो 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 हो. म्हणजे आवाज आहे ओळखीचा. तुम्ही माझ्याशी खूप वेळा बोललेला पण आहे तसं काय नाही. हा ते मी तर पहिल्यांदा 21 गुरुवार केलते का मी. त्यावेळेस मला ती मूर्तीच नव्हती. मग माझ्या चुलत जावानी मला सांगितलं होतं त्याच्यावर तिथं तू सुपारी म्हणून पण मांडू शकते स्वामींची. हो 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 चालतं ना म्हणून पारायण करताना. तर तुम्हाला सांगते मला 3ऱ्याच गुरुवारी त्याच्यावर स्वामींची मूर्ती उमटली होती पूर्ण त्या सुपारीवरती. सुपारीवरतीच. हो ना. अरे वा. आणि मग नंतर 21 गुरुवार माझे त्या सुपारीवरच झाले अहो ताई. अरे वा वा.
मग म्हणजे नंतर स्वामींची मूर्ती किती दिवस तुम्हाला दिसत होती का ती तिथून पुढे दिसायला सुरुवात झाली? ती तिसऱ्या गुरुवारपासून ती कायमचीच त्याच्यावर प्रतिमाच उमटली त्या सुपारीवरच. अरे वा. स्वामी ओम चॅनलला सांगितलेला आहे बघा माझा हे अनुभव. हा हा आता मी अजून तोच अनुभव ऐकला सुपारीचा, मग मला लगेच आठवण झाली अजून मला त्या अनुभवाची. हा 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 हा. अरे आणि मग नंतर माझे 21 गुरुवार झाले का तिथून पूर्ण सगळे. हा 21 गुरुवार झाले की मग नंतर ना मी स्वामींची मूर्ती मागवली हा ऑनलाईन. हा हा माझ्या पुतण्याकंड गावातूनच मागवली, वस्तीवर येत नाहीत ना ते ऑनलाईन वाले, हा हा त्यांच्याकडून गावातच मागवली आणि त्यांना तिथंच ठेवायला लावली. नंतर ना गावात गेलो मी घेऊन येते म्हणलं तुमच्याकडून. हा हा आणि मग ती घरी मूर्ती आणली का मी, हा घरी मूर्ती आणली की मी विचार करायची म्हणजे ही मूर्ती आली मी आता ह्या सुपारीचं काय करू, ही मूर्ती आली आता मी ह्या सुपारीचं काय करू, कुठं ठेवू, कुठं विसर्जन करू हा 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 असे म्हणायचे. हा मग त्याच्यावर 2 गुरुवार गेले ताई. हा तिसऱ्या गुरुवारी पूजा फिजा केली मी, ती सुपारी तिथं मांडली. हा नंतर मग संध्याकाळी आपण दिवाबत्ती नाही का करत, हा हा तसं एवढं मला काही माहितीच नव्हतं सेवा फिवा, हा फक्त आपलं दिवाबत्ती करायची आपण रोजची करतो ती. हा हा पण त्या दिवशी गुरुवारी माझ्या ध्यानातच नाही आलं की तिथं सुपारी नाही म्हणून. अरे च्या, मग तुम्ही ती सुपारी कुठे ठेवली होती? नाही, पूजा मांडताना आपण दररोज देवपूजा नाहीत का करीत, हा देवपूजा करतो तशी रोजच्या जागेला रोजच्या ठिकाणी स्वामींना चिटकूनच ती सुपारी ठेवली. म्हणजे मूर्तीच्या समोरच सुपारी ठेवली होती का? हा. हा आणि संध्याकाळी आपण देवपूजा करताना माझ्या लक्षातच नाही आलं ती सुपारी तिथं आहे का नाही बघण्याची. हा हा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देवपूजा करायला गेली की ती सुपारीच गायब ताई. अरे बापरे, मग ती कुठं गेली काय समजलं का? कुठं गेली काय गेली मुलांना विचारलं तुम्ही उचलली का इथली सुपारी, पोरं म्हणले मी नाही उचलली. चुकून का बाबा सासूबाई पण देवपूजा करायच्या, हा हा त्यांना पण विचारलं सुपारी काय गेली इथली, त्या म्हणले तुझ्या सुपारीला आम्हाला काय करायचं, म्हणले सुपारी काय आम्हाला भेटताना काय. पण त्यांना काय माहिती मी कशासाठी ठेवली हा होती हा ती. हा हा आणि ती तिसऱ्या गुरुवारी सुपारीच गायब झाली. अरे बापरे, म्हणजे तुम्हाला तो प्रश्न पडला होता ना की हा. मी काय करू या सुपारीचं, म्हणून स्वामी घेऊन गेले की काय झालं कोणास ठाऊक. हा, तो अनुभव आला का लक्षात तुमच्या, म्हणजे हो स्वामी आधी हो ज्यावेळेस उमटले त्यावेळेस तिसऱ्याच गुरुवारी उमटले त्याच्यावर. हो हो, आलं की लक्षात. म्हणजे स्वामी त्या सुपारीत प्रकट झाले आणि हा, जेव्हा तुम्ही मूर्ती आणली तेव्हा ती मूर्तीत गेले, सुपारी गायब झाली. सुपारीच गायब झाली ती. अरे आणि बापरे. लक्षात पण नाही आलं ती कुठं सुपारी गेली कुठं नाही, मला लई दिवस करमत पण नव्हतं. हा हा आपल्याकडून सुपारी अशी कशी हरवू शकते. हा 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 पण पण मी असं स्वामींनाच काळजी नव्हता ये. आणि मी म्हणायचे ना सारखं हे सुपारीचं आता मी काय करू, मी कुठं ठेवू हा हिला. हा हा ती तिसऱ्या स्वामी बरोबर म्हणजे 2 गुरुवार त्या सुपारी केले मी नंतर ना, हा. आणि तिसऱ्या गुरुवारी आपण मध्येच गायब झाली ती सुपारी. बापरे, म्हणजे तुम्हाला ते टेन्शन आलेलं, पण स्वामी म्हणणार, ते म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तू कशाला टेन्शन घेते, मी करतो काय ते. त्यावेळेस मला हे मोबाईल पण नव्हता फोटो फिटो काढून ठेवायचा. मला ह्या मोबाईल जवळजवळ एक 7-8-9 महिने झाले असतील मला मोबाईल आलाय आता हातात मध्ये. हा 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 हा. अरे वा. नाही हा पण बघा ना केवढा मोठा चमत्कार आहे ताई हा. असं एका म्हणजे टेन्शन आल्यानंतर स्वामींनी बघा ना किती छान प्रकारे त्याचं म्हणजे सोल्युशन काढलं ताई. हो ना, पण मला लय दिवस करमतच नव्हतं. मला वाटायचं आपल्याकडूनच हरवली, पण नंतर मला असे अनुभव ऐकत गेल्यावर कळालं की स्वामींनीच काहीतरी सुपारीचं केलं किंवा स्वतः घेऊन गेले असं वाटायला लागलं. हो ना हो ना हो ना, तसंच काहीतरी झालं असेल ना. नाहीतर तिथं जर असते आसपास समजा कुठं पडली असती तरी पण ती दिसली असती ना की कुठं तरी गेलेली आहे आसपास. तिथंच फुलाच्या झाडात पाणी होतं ना, देव धुतलेले पण आंघोळ केलेले, हा मग तिथंच पडली असती ना जरी पाण्यात गेली असती तरी. हो ना. लय पण सापडलीच नाही पुन्हा ती सुपारी. हा हा हा. अरे वा. त्या गोष्टीला झाले बघा आता श्रावण मध्ये पूर्ण 12 महिने झाले. हा हा. श्रावण मध्ये. अरे वा वा. नाही मग चमत्कार म्हणावा तर नाही तर काय म्हणावं सांगा बरं ताई. ताई मी फक्त अनुभव शेअर केला, पण आमच्या वस्ती सुद्धा मी ही गोष्ट कुणालाच म्हणली नाही, का तर मला वेड्यात काढते म्हणते ना आताशी नाही शिरली स्वामी सेवेत, तिला काय सारखं स्वामी अनुभव देतात. असं नाव लोकांना नवीन माणसांना. नाही पण ते कसं होतं ताई, एखाद्याला सांगून ते समजत नाही ताई. ज्याने अनुभवलं, आता स्वामी सेवेकऱ्याला जर तुम्ही सांगितलं ना
तर ते त्याच्या लक्षात येणार, कारण स्वामी सेवेकरांच्या बाबतीत तसे अनुभव घडत असतात वेगवेगळे. पण जे स्वामी सेवेकरी नाहीत त्यांना सांगितलं तर ते म्हणणार हा असं कुठं असतं का, पण ज्यांनी सेवा केली त्यांनाच माहित असतं काय चमत्कार असतो. हो ना. चालतंय. खूप छान अनुभव आहे ताई. शेअर करायचा आहे का मग हा अनुभव? हो करा. चालेल चालेल ताई, खूप छान आहे, शेअर करते मी ताई. हो. चला, श्री स्वामी समर्थ. चालतंय. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. स्वामींची सेवा करत असताना असे अद्भुत असे चमत्कार हे नक्कीच घडत असतात. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या प्रत्येक सेवेला हजर असतात आणि आपल्या भक्तांची सेवा हे स्वीकार करत असतात, असा संकेत नेहमीच आपल्या भक्तांना देत असतात. आणि जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक केलेले सेवेचं काही ना काही फळ किंवा कोणता ना कोणता संकेत आपल्या भक्तांपर्यंत अशा प्रकारे पोहोचवत असतात. मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर लिहिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुमच्या अनुभवातून खूप लोकांना खूप काही शिकायला देखील भेटत असते. त्याचबरोबर तुमचा अनुभव जेव्हा शेअर होतो तेव्हा खूप लोकांच्या अडचणी देखील दूर होतात आणि तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे, कारण तुमच्यामुळे स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी जो तुम्हाला स्वामींनी अनुभव दिला तेच अनुभव शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आत्ता स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते तुमचे आहे. त्यामुळे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला दिलेले स्वामींनी अनुभव शेअर करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.